नमस्कार सगळ्यांना. तर बघा, तुम्हाला असं माझा चेहरा दिसत असेल, असं गळा पण दिसू राहिलं. तर गळ्याले चेहऱ्याले असं सर्व काही वापा लागले. मी हे गेले जळून. तर मला झाले दीड महिना झाले. 15 दिवस मी ना दवाखान्यात ॲडमिट होते. तर 30% काही पूर्ण जळाली होती आणि डागाच्या भरात जळून घेतलं होतं मी ना. रागाच्या भरात जळून घेतले. सर्व काही असं मला म्हणजे बाहेरचं वारं होतं, त्या रागातमध्ये मी ना जळून घेतले. हे तोंडाले असे किरा वगैरे निघलेले आहेत. हे थोडा नाकाले डाग. आणि इथं तुम्हाला दिसतच असं इथं लावलेले आहे मलम. तिथं पण थोडी जखम आहे. तर या गळ्यापासून तर पूर्ण आपल्या पोटापर्यंत जळाली मी ना. 30% पूर्ण जळाली. तर या डागासाठी काय लावायचं मला कमेंटमध्ये सांगा. माझं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. नवीनच ब्लॅकमध्ये कंटिन्यू तुम्ही राहा. आजपासून तुम्हाला कंटिन्यू माझे व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आज हनुमान जयंती पण आहे. इथं आमच्या कंपनीत प्रसाद बनवतात हनुमान जयंतीचा. तर प्रसाद असतो बप्पे. मी काही बाहेर गेली नाही आहे. माझे थोडे जखमा वगैरे, मला काही बाहेर जाऊ शकत नाही. मी असं शर्ट घालायला लागते, खाली असं प्लाझो पॅन्ट घालायला लागते. तर पूर्ण काही असं शरीर जळालेलं आहे माझं, गळ्यापासून तर पोटापर्यंत. तर आईनं मला तिथून प्रसाद आणून दिलं. तर तुम्ही प्रसाद बघा काय काय केलेले आहे त्याच्यात पदार्थ. बप्पे असतो. तर हे आहे पोळी, पापड, गाजरं, मुंगवड्या, ठेचा, गुलाबजामून, तडका डाळ. हे असं जेवण बनवतात, बप्पे जेवण. हनुमान जयंतीचं बप्पे जेवण असतो. तर असे बप्पे जेवण बनवते. असं त्याच्यात पदार्थ बनवतात. तर चला आता पुढच्या व्हिडिओत मला कमेंटमध्ये सांगा. पण हे म्हणजे चेहऱ्याला काय लावायचं, डागासाठी काय लावायचं, हे पूर्ण कमेंटमध्ये.